कशा करता? काल ज्या प्रकारच्या तक्रारी या नवीन नाहीयेत. भारतीय जनता आणि महापालिकांच्या ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. मुंबईचा पहिला कल, सगळ्यात आधी लोकशाही मराठीवर मुंबईचा पहिला कल कुणाला आहे तर निश्चितच तो भाजपला आहे. मुंबईमध्ये भाजप 14 ठिकाणी आघाडीवरती असल्याचे प्राथमिक कलामधला सगळ्यात पहिला यावेळेला आलेला आपण कल पाहतोय. महापालिकांच्या ईव्हीएम मतमोजणीच्या सुरुवातीलाच अगदी भाजप सरशी करताना दिसतंय. भाजपला मुंबईच्या पहिल्या कलामध्ये भाजपला तब्बल 14 जागांवरती सरशी करताना आपण पाहतोय. 14 ठिकाणी आघाडीवरती आहे. प्रशांत जगताप हे मात्र पुण्यामध्ये आघाडीवरती असल्याची या घडीची आणखी एक मोठी बातमी. प्रशांत जगताप यांनी मात्र यापूर्वीच उठाव केलेला होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे आणि त्याचं स्वागत न करता त्यांनी थेटपणे रामराम ठोकलेला होता. मात्र प्रशांत जगताप हे पुण्यामध्ये आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. आणि मुंबईकरांसाठी आघाडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे महापालिकांच्या ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. 14 जागांवरती भाजपची सरशी. नंतर किंवा अंदाजानंतर आजही तुम्ही आत्मविश्वासाने सांगाल की मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचाच होईल? बघा, आम्हाला पूर्ण खात्री आहे. लोकांनी केलेलं मतदान जर ईव्हीएम मशीनमधून गायब केलं नसेल तर ठाकरे बंधूंचाच महापौर होईल. पण आम्हाला खात्री आहे की किती केलं तरी लोकांनी मोठ्या संख्येने आम्हाला मतदान केलं. ह्यांच्याकडे पूर्ण यंत्रणा आहे म्हणून ते खात्रीनं सांगतात ना 140 जिंकतोय, 200 जिंकतोय. आमचा आकडा हा फार सौम्य होता की आम्हाला बहुमत मिळत आहे. नक्की घेऊ, का घेणार नाही. जे सोबत येतील मुंबई वाचवण्यासाठी किंवा भाजपला रोखण्यासाठी त्या सगळ्यांची मदत घेतली जाईल. आणि मदत घेण्यापेक्षा हे सगळे पक्ष स्वतःहून पुढे येतील. काल दिवसभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि विरोधी पक्षातले सहकारी ज्यांनी आक्षेप घेतले, शाई पुसली जाणं, मतदानाच्या प्रक्रियेत काही अडथळे निर्माण होणं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत मुख्यमंत्र्यांचं शहर नागपूरमध्ये देखील भाजप 5 जागांवर आघाडीवरती आहे. नागपुरामध्ये भाजपनं 5 जागांवरती आघाडी घेतल्याचं प्राथमिक कलांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नागपूर महापालिकेकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर केंद्रामध्ये असलेले नितीन गडकरी यांच्यासाठी या ठिकाणची महापालिका आणि नागपूर शहराची ओळख आहे. त्याच नागपूरमध्ये देखील भाजपनं 5 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. या घडीची सर्वात मोठी पहिल्या कलाची बातमी लोकशाही मराठीवर. संजय राऊतांकडे पुन्हा जाऊया. करावं लागलं आणि त्या संदर्भात त्यांनी जी शाही कंपनी आहे त्याचे चौकशीचे आदेश दिले. मार्कर कधीपासून आला असा एक टिपका आमच्यावर लावत होते ना. निवडणूक आयोगाने सांगितलं की शाही पुसल्याच्या तक्रारी आहेत आणि शाही पुसली जाते याचं प्रात्यक्षिक आम्ही पाहिलं. हे निवडणूक आयोग सांगते आणि मुख्यमंत्री खिल्ली उडवत आहेत. याचा अर्थ डालमेकुच आला आहे 100%. आणि पोस्टल मतदानांमध्ये देखील भाजपनंच आघाडी घेतलेली आहे कारण सुरुवातीला पुण्यामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात करण्यात आलेली होती. पुण्यातल्याही पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपच आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे. या घडीला संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये पुणे असेल, नागपूर शहर असेल, मुंबई असेल, अनेक ठिकाणी भाजप सरशी करत असल्याचं दिसतंय. भाजपचीच आघाडी पहिल्या कलांमध्ये पुणे, नागपूर आणि मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. देश, आपलं राज्य आणि आपली लोकशाही वाचवण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ही वेळ या देशाच्या जनतेवर आणलेली आहे. पण निकाल जाहीर होण्याआधीच महायुतीतले अनेक नेते हे सोशल मीडियावर त्यांच्या विजयाच्या संकेतांच्या प्रतिक्रिया देऊ लागले. याचा अर्थ असा आहे की त्यांनी जी काय घोटाळे केलेले आहेत ते घोटाळे यशस्वी होत आहेत ही खात्री पटल्यानेच ते असं करतायत. नाही तर पूर्वी आम्ही प्रत्यक्ष मतमोजणी होईपर्यंत थांबायचो. आताही थांबलेलो आहोत आम्ही. प्रत्यक्ष मतमोजणी होईपर्यंत आम्ही थांबायचो शेवटपर्यंत. आता आणि या घडीची आणखी एक मोठी महापालिकांसंदर्भातली मोठी बातमी. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप
5 ठिकाणी आघाडीवरती आहे। पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपच त्या ठिकाणी पुढे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी 3 ठिकाणी आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे। काटेकी टक्कर त्या ठिकाणी भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादींनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात होऊ शकते। राष्ट्रवादीनं आपला बालेकिल्ला राखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन या निवडणुकांना सामोरं जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला होता। मात्र आज पिंपरी चिंचवडमधले प्राथमिक कल येताना दिसत आहेत, त्यामध्ये 5 जागांवरती भाजप, 3 ठिकाणी मात्र राष्ट्रवादी आघाडीवरती असल्याची मोठी बातमी। भांडूपमध्ये झालं 65%, 114। आता आम्ही जिथे आहोत तिकडल्या मराठी माणसानं भरभरून मतदानाला उतरून आपलं कर्तव्य बजावलं आहे। 65% आसपास या भागात मतदान झालेलं आहे, भांडूप आणि विक्रोळी भागामध्ये झालंय, लोक उतरलेले आहेत। अनेक ठिकाणी लालबाग परळला झालेला आहे, बरं का, अनेक ठिकाणी झालंय। एरवी आतापर्यंत जेव्हा मतमोजणी होत असते तेव्हा रात्री तरी उशिरापर्यंत मताची टक्केवारी जाहीर होते। महापालिकांच्या महानिकालासंदर्भातली आणखी एक ब्रेकिंग न्यूज। मुंबईमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती यावेळेला आघाडीवरती आहे। यापूर्वी केवळ भाजप आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत होतं, मात्र भाजपने यावेळेला शिंदेंच्या शिवसेनेसोबत केलेली महायुती यावेळेला आघाडीवरती आहे। मुंबईमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती आघाडीवरती असल्याची ब्रेकिंग न्यूज। लोकशाही मराठीवरती आज सगळ्यात पहिला कल आपण पाहणार आहोत, सगळ्यात पहिला निकाल देखील केवळ लोकशाही मराठीची संपूर्ण टीम आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। मुंबईमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती आघाडीवरती आहे, त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांनी जागावाटप केल्यानंतर त्यांच्या या जागावाटपाला देखील यश मिळतं का यावरती आमचं लक्ष आहे। मात्र यावेळेला पहिल्या कलांमध्ये महायुती आघाडीवरती असल्याची मुंबईकरांसाठी सगळ्यात मोठी बातमी। आणखी एक महापालिकांसंदर्भातली ब्रेकिंग न्यूज सोलापूरकरांसाठी। सोलापूर भाजप 15 ठिकाणी आघाडीवरती आहे। यापूर्वी आपण नागपूर, मुंबई, पिंपरी चिंचवडचा भाग पाहिलेला होता, मात्र सोलापूरकर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरला एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि सोलापूर भाजप ही 15 ठिकाणी आघाडीवरती आहे। त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये निश्चितच पहिल्या कलांना पाहिल्यानंतर आनंदाचं वातावरण असेल। सोलापूरमध्ये भाजप 15 ठिकाणी आघाडीवरती असल्याची ब्रेकिंग न्यूज लोकशाही मराठीच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। सगळ्या ठिकाणचे प्राथमिक कल आपण यावेळेला पाहतोय। सोलापूर, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई त्या ठिकाणी असलेलं चित्र संभाजीनगरमध्ये कायम आहे का, तर नाही। संभाजीनगरमध्ये MIM ही एकूण 5 जागांवरती आघाडीवरती आहे। अचूक आणि वेगवान निकाल फक्त आपण लोकशाही मराठीवरती पाहणार आहोत। छत्रपती संभाजीनगरकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन दोन्ही शिवसेना त्या ठिकाणी भाजप हे उतरलेले होते, मात्र पहिल्या आणि प्राथमिक कलांमध्ये संभाजीनगरमध्ये MIM एकूण 5 जागांवर आघाडीवरती असल्याची सगळ्यात पहिली ब्रेकिंग न्यूज लोकशाही मराठीच्या टीमनं तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या अचूक आणि वेगवान मतदानाच्या काउंटिंगसाठी, मतमोजणीसाठी केवळ लोकशाही मराठी सॅटेलाइट न्यूज चॅनल आणि त्याच्या सोबतीला आमच्या सोशल मीडियावरती सगळ्यात पहिले तुम्हाला हे निकाल पाहायला मिळतील। संभाजीनगरमध्ये MIM एकूण 5 जागांवरती आघाडीवरती असल्याची मोठी बातमी मराठवाड्यातल्या आमच्या प्रेक्षकांसाठी। त्यानंतर आपण पाहतोय मुंबईमध्ये भाजप 15, 8 जागांवरती शिवसेना, पाठोपाठ राष्ट्रवादी, त्यानंतर काँग्रेस 3 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची 10 जागेवरती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं खातं उघडलेलं नाहीये। मनसे त्या ठिकाणी मात्र 2 जागांवरती पुढे आहे आणि जे इतर आहेत किंवा अपक्ष आहेत त्यांची संख्या आपण पाहिली, मात्र भाजप 19 जागांसह त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याचं आपण यावेळेला पाहतोय। मुंबईकरांची टॅक्सी नेमकी कशा प्रकारे धावणार, आतापर्यंत कोस्टल रोड असेल किंवा विविध प्रकारच्या प्रकल्पांच्या माध्यमातून केला गेलेला प्रचार कुठपर्यंत सार्थकी ठरतो, मात्र लोकशाही मराठीची ही टॅक्सी मुंबईकरांना मुंबईतले निकाल आणि त्या ठिकाणचे कल सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 15 जागांवरती त्या ठिकाणी पुढे असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्या पाठोपाठ अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं ठाणे शहर जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो, ठाण्यामध्ये शिवसेना 3 जागांवरती आघाडीवरती असल्याचं आपण पाहतोय। अचूक आणि वेगवान निकाल फक्त आपण लोकशाही मराठीवरती पाहणार आहोत। ठाण्यामध्ये शिवसेना 3, भाजप 3 ठिकाणी आघाडीवरती आहे। यापूर्वीच त्या ठिकाणी असलेली शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे। एकनाथ शिंदेंची ओळख आणि ठाण्याची ओळख एकच म्हणून ओळखली जाते, मात्र काटेकी टक्कर यावेळेला ठाण्यातही पाहायला मिळते। ठाण्यामध्ये भाजप असू दे किंवा शिवसेना असू दे, दोन्ही जे पक्ष आहेत ते 3 जागांवरती आघाडीवरती असल्याचं ठाणेकरांसाठी लोकशाही मराठीचा हा सगळ्यात पहिला कल आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। आलेले सगळ्यात पहिले निकाल आपण यावेळेला पाहतोय। ठाण्यामध्ये शिवसेना 3 आणि भाजप 3 ठिकाणी आघाडीवरती आहे, त्यामुळे काटेकी टक्कर शिवसेना
आणि भाजपमध्ये आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळू शकते, कारण ठाण्यामध्ये यापूर्वीच एकत्र लढण्याच्या निर्णयावरून मतमतांतर होती आणि पाठोपाठ आता जालन्याहून मोठी बातमी. जालना पोलीस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. जालना पोलीस आणि भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते आणि त्यांच्यामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि जालन्यावरून सगळ्यात आधी आलेली दृश्य आपण यावेळेला पाहतोय. ज्यावेळेला हा सगळा गोंधळ सुरू झालेला होता त्यावेळेला त्या ठिकाणी तैनात असलेले पोलीस आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये बोलचाल सुरू असल्याचं आपण थेट टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहू शकतोय. जालन्यातून आलेली ही गोंधळासंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी देखील आपण लोकशाही मराठीवरती सगळ्यात आधी पाहतोय. अधिकारी म्हणजे कलेक्टरला बोला तुम्ही मीडियाला इथपर्यंत आपली परमिशन नाही ना, आपली परमिशन एक फक्त टाईप करायला पेपरवाले चॅनलवाले. मुंबईमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती मात्र आता आघाडीवरती गेलेली आहे. महायुतीनं या ठिकाणी आपला गड राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मुंबईमधील कलांमध्ये ठाकरेंची युती मात्र त्या ठिकाणी जी आहे त्या संदर्भातही सगळ्यांना उत्सुकता लागूनच होती. मात्र महापालिकांच्या रणधुमाळीमध्ये मुंबईमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती यावेळेला आघाडीवरती असल्याचं स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे. मुंबईमधील कलांमध्ये ठाकरेंची युती मात्र पिछाडीवरती असल्याची सगळ्यात मोठी बातमी. अचूक आणि वेगवान निकाल आपण फक्त लोकशाही मराठीवरती यावेळेला पाहणार आहोत. मात्र मुंबईकरांसाठी काटेकी टक्कर होती महायुती विरुद्ध ठाकरे ब्रँड यांच्यामध्ये. मात्र ठाकरे बंधूंची असलेली त्या ठिकाणी एकत्र येण्याच्या निर्णयाची प्रक्रिया आणि त्यानंतर कलांमध्ये मात्र ते पिछाडीवरती असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. अचूक आणि वेगवान निकालांसह आपण यावेळेला पोहोचतोय. मुंबईकरांसाठी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचं मुंबई महापालिकेच्या निकालांकडे लक्ष लागलेलं आणि मुंबईत सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती मात्र आघाडीवरती आहे हे स्पष्ट होताना दिसतंय. ठाकरेंची असलेली युती मात्र आता देखील पिछाडीवरती आहे. निकाल आहेत कधी बदलू शकतात आणि निकालांसंदर्भामध्ये अगदी काही क्षणांपूर्वी संजय राऊतांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिलेली होती. माध्यमांशी प्रतिक्रिया देत असताना मात्र ठाकरेंचाच महापौर होणार असा त्यांनी देखील त्या ठिकाणी सूर आवळलेला होता. जळगाव पालिकेमध्ये नेमकं काय होताना दिसतंय त्या संदर्भातले देखील आपण आकडेवारी पाहणार आहोतच. जळगाव पालिकेमध्ये भाजप 6 जागांवरती, शिवसेना 6 जागांवरती त्या ठिकाणी पुढे असल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे पुन्हा एकदा महायुतीचंच त्या ठिकाणी वर्चस्व आहे का हे देखील लवकरच स्पष्ट होईल. जळगाव महानगरपालिकेकडे देखील अनेक दिग्गजांचं लक्ष लागलेलं होतं. मोठमोठ्या नेत्यांच्या सभा देखील त्या ठिकाणी पार पडलेल्या होत्या आणि त्यानंतर जळगाव महापालिकेसंदर्भातही अनेकांना असलेल्या उत्सुकतेसंदर्भातली सगळ्यात मोठी आकडेवारी सगळ्यात आधी आपण महापालिकांच्या महानिकालांमध्ये पाहतोय. सोलापूरकरांसाठी देखील सोलापुरातील 15 जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली आहे. सोलापूरमध्ये देखील भाजप आघाडीवरती असल्याचं चित्र दिसतंय. अनेक ठिकाणी महायुतीचा निकाल पुढे येताना दिसतोय. अनेक जण महायुतीचेच उमेदवार आघाडीवरती आहे. मात्र सोलापुरात भाजपच्या नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी एक सुखावह बातमी घेऊन लोकशाही मराठीची टीम आलेली आहे. सोलापुरातल्या 15 जागांवरती भाजपनं त्या ठिकाणी आघाडी घेतल्याचं स्पष्टपणे दिसतंय. कारण प्राथमिक कलांमध्ये एकूण 15 जागांवरती सोलापूरमध्ये देखील भाजप हे आघाडीवरती असल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी. महापालिकांचे महानिकाल सर्वात आधी लोकशाही मराठीची टीम आज दिवसभर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. अशाच प्रकारच्या प्रत्येक क्षणाच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा लोकशाही मराठी. कारण अचूक आणि वेगवान निकाल फक्त लोकशाही मराठी आज सगळ्यात आधी आमच्या संपूर्ण महाराष्ट्रभरातील टीमसह तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सोलापुरात 15 जागांवरती भाजपची आघाडी असल्याचं दिसतंय. सोलापूर वासियांसाठी यावेळेला खरं तर ही महत्वाची बातमी. कारण सोलापूरकरांनी नेमका कल कुणाला दिलेला आहे हे संपूर्ण निकाल स्पष्ट झाल्यानंतरच दिसेल. मात्र प्राथमिक कल ज्यावेळेला सुरुवात होतात त्यावेळेला सोलापुरातील एकूण 15 जागांवरती त्या ठिकाणी भाजपनं सरशी केलेली आहे. नागपूरमध्ये मात्र आता आकडेवारी बदलताना दिसते. कारण प्रत्येक क्षणाचे अपडेट्स येतात. नागपूरमध्ये देखील भाजपच त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याचं दिसतंय आणि यावेळेला तर तब्बल 12 जागांवरती भाजप आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण नागपूरमध्ये देखील भाजपचं जबरदस्त वर्चस्व आहे आणि त्याच नागपूरमध्ये ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतात, त्यांच्या सभा आणि प्रचाराचा धडाका नागपूरकरांनी अनुभवलेला होता. त्यापाठोपाठ मालेगावच्या केंद्राबाहेर मात्र कार्यकर्त्यांनी यावेळेला गर्दी केलेली आहे. कारण मालेगावच्या निकालांकडेही तुमच्या सगळ्यांचं लक्ष असेल. मात्र मालेगावमधले जे मतमोजणी केंद्र आहे त्या केंद्रांबाहेर कार्यकर्त्यांनी मात्र मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे.
कारण मालेगावचे निकाल नेमके काय लागतील, मालेगावचे प्राथमिक कल काय आहे त्यावरती तर आमचं लक्ष आहेच. मात्र अगदी काही क्षणांपूर्वी आपण जसं पाहिलेलं होतं की काही मतदान केंद्रांवरती कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. मालेगावच्या केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी केलेली मोठी गर्दी या घडीची सर्वात मोठी बातमी. आणि मालेगावच्या केंद्राबाहेर कशा प्रकारे दृश्य जमलेली आहेत, कारण त्या ठिकाणचा तरुण मतदार असेल किंवा इतर राजकीय पक्षांचे सर्व कार्यकर्ते असतील, सगळे एकवटलेले आहेत. आणि मतदान केंद्राच्या बाहेरच कशा प्रकारे ते एकवटलेले पाहायला मिळतात याचं नेमकं कारण काय ते तर लवकरच स्पष्ट होईल. मात्र मालेगावकरांनी कोणाला पसंती दिलेली आहे याचा देखील पहिला निकाल आणि प्राथमिक निकाल देखील सगळ्यात आधी लोकशाही मराठी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. मात्र मालेगावमध्ये असलेल्या चित्रामध्ये आपण थेटपणे पाहू शकतोय की मालेगावमधलं सगळं मतदान पार पडल्यानंतर मतदान केंद्राबाहेर मात्र मालेगावकरांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. युवा पिढी असेल किंवा प्रत्येक वयोगटाचे पुरुष मंडळी यावेळेला या गर्दीमध्ये सामील असल्याचं पाहायला मिळतंय. कुणाचं प्राबल्य त्या ठिकाणी सर्वाधिक दिसून येतं, मालेगावकरांनी कुणाला पसंती दिलेली आहे आणि मालेगावच्या महापालिकेवरती नेमका कुणाचा झेंडा फडकणार या संदर्भातले देखील आम्ही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मात्र रस्त्यावरती उतरलेले मालेगावमधले नागरिक ही या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. त्यानंतर मालेगावच्या केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी का केलेली आहे याचं कारण देखील लवकरच स्पष्ट होईल. मात्र अनेक कार्यकर्त्यांना आणि स्थानिकांना निकालाची अपेक्षा आहे. त्यानंतर शैक्षणिक शहर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आणि पुण्यामध्ये आता तर तब्बल भाजपनं 25 जागांवरती थेट आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यातले देखील प्राथमिक कल आपल्यापर्यंत पोहोचायला सुरुवात झालेली आहे. आणि नाशिक पालिका प्रभाग क्रमांक 29 मधून मुकेश शहाणे यावेळेला आघाडीवरती आहेत. उत्तर महाराष्ट्रातली नाशिक महानगरपालिका त्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे. टपाली मतदानामध्ये अपक्ष जे आहेत ते देखील पुढे जाताना दिसतात. नाशिक पालिका प्रभाग क्रमांक 29 मधून मुकेश शहाणे यावेळेला आघाडीवरती आहेत. नाशिक पालिका प्रभाग क्रमांक 29चा निकाल आणि त्या संदर्भातली आघाडी आपण यावेळेला पाहतोय. कोण मिळवणार सत्ता, कुणाचा होणार महापौर हे देखील लवकरच स्पष्ट होईल. कारण आजचे निकाल हे सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीवरती पाहणार आहोत. त्यामुळे महापालिकांच्या या रणधुमाळीमध्ये, महापालिकांच्या महानिकालांमध्ये सर्वसामान्य जनतेनं कुणाला पसंती दिलेली आहे यावरचं शिक्कामोर्तब देखील लवकरच होईल. आणि या संदर्भातले सगळे ताजे अपडेट लोकशाही मराठीची टीम प्रत्येक सेकंदाला आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. कोल्हापुरामध्ये काँग्रेस 12 तर भाजप एकूण 10 ठिकाणी आघाडीवरती आहे. कोल्हापुरामध्ये मात्र काँग्रेस सरशी करताना दिसून येत आहे. कोल्हापुरामध्ये जर आपण पाहायला गेलं तर काँग्रेस बलस्थान आणि सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे कोल्हापुरात काँग्रेस 12 तर भाजप 10 ठिकाणी आघाडीवरती आहे. 2चा